मॉर्निंग. कसे आहात सगळे? तू कसा आहेस? बरं. स्कूलला जायला रेडी झालाय अन्वित आता. बाय कर. बाय. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी मजेत आहे. होप तुम्ही पण छान असाल. आंटी येऊन स्वयंपाक करून गेलेल्या आहेत. आज लवकर आल्या होत्या आणि विनायक पण आता ऑफिसला निघालाय. अजून बाहेरच आहे. इथं चावीचा आवाज यायला लागलाय मला. आणि मी आता भाजी निवडत बसले इथं. हे बघा भाजी निवडायला लागल्या मेथीची आणि ही मेथीच आहे. इथं पुदिना निवडून ठेवलाय आणि याच्यामध्ये कोथिंबीर. हा, किचनची हालत बघा. अजून आवरायचं आहे किचन कट्टा. आज भरपूर काम आहे मला. सगळेजण गेलेत आपल्या आपल्या कामाला. आंटी पण येऊन गेलेले आहे स्वयंपाक करून. आता मी हे भाजी निवडून झालं ना, कपडे पण वाळत घालायचे आहेत. मशीनला लावलेत. काल पण घातले होते. झाला आता आजचा लास्टच आहे. कपडे भरपूर होते. गाडी, बुलेट जाऊ दे. त्यानंतर मग किचन कट्टा वगैरे क्लीन करणार आहे. आता हे भाजी निवडेपर्यंतच पाठ दुखायला लागली. गाईज, घराची हालत बघा इथे. काही गावाला जाऊन आलं की असं का होतंय मला काही कळेना झालंय. भरपूर काम आहे. इथं पण पसरलंय टेबलवरती. इकडं पण आहेत कपडे. इथं खाली सामान आहे. अजून इथं पाठीमागचे कपडे ते पण आणून मी टाकणार आहे. काय काय आवरू समजेना झालंय मला. कचरा टाकून यायचा आहे अजून. आंटींनी सकाळी मिक्सरवरती काहीतरी बारीक करायला घेतलं. टमॅटो आणि पुदिना सगळीकडे उडवलेलं होतं चमच्याच्या स्टँडमध्ये, बॉक्समध्ये. म्हणून सगळं वॉश करून परत एकदा व्यवस्थित नीट ठेवून घेत आहे मी. कामात काम. मग म्हटलं चला क्लिनिंगची सुरुवात किचन कट्ट्यापासूनच चालू करूया. गॅसवरचे स्टँड पण धुवायला काढले. गॅस स्वच्छ पुसून घेतला. त्यानंतर कट्टा पण स्वच्छ पुसून घेतला. पाठीमागच्या टाईल्स वगैरे सगळीकडे उडलेलं असतं ना स्वयंपाक करताना, ते पण स्वच्छ क्लीन करून घेतलं. त्यानंतर घर स्वच्छ असं झाडून घेतलं. सगळं असं क्लीन झाल्यासारखं वाटत होतं. असं एकदम बघायला मला भारी वाटतं स्वच्छ झाल्यानंतर आणि दिवसभर काही टेन्शन पण राहत नाहीत. सगळं झाडू वगैरे मारून स्वच्छ झालेलं आहे. कट्टा अजून पुसायचा आहे. फक्त कचरा सगळा काढून घेतला, सामान काढलं. गॅस धुवायचा आहे, कट्टा धुवायचा आहे. हे जेवण आहे आणि इथं भांडी आहेत थोडीशी. आज जेवणासाठी काय बनवलंय दाखवते. इथं छोले बनवले आणि याच्यामध्ये टमॅटो पुलाव आहे. 1 मिनिट. हे टमॅटो पुलाव आहे आंटीने बनवलाय आणि चपाती. थोडंसं क्लिनिंगचं काम राहिलेलं आहे, पण अगोदर मी जेवणार आहे आणि त्यानंतर मग हे करून घेणार कारण भूक लागली आहे. काल उपवास होता ना, थोडं थोडं खाल्लं होतं. तुम्हाला पण असंच होतं का माझ्यासारखं की भूक लागते बाबा? उपवासाच्या दिवशी एक लक्षात आलंय माझ्या की आपण काही नाही खाल्लं तर भूक लागतच नाही आपल्याला, असं भूक मोड होते ना, त्या प्रकारे. पण मी इतके उपवास नाही करत म्हणजे निग्लिजिबलच आहे. फक्त मी महाशिवरात्रीचा उपवास एकच करते. मी गुरुवार पण करायचे मार्गशीर्ष मधले, पण काही कॉलेजला गेल्यानंतर ते सुटले. त्यानंतर मी पकडलेलेच नाहीत गुरुवारचा उपवास. बरं ठीक आहे, असू दे. आता मी जेवून घेते, भूक लागली. तुम्ही पण या जेवायला. छोले मस्त झालेले आहेत, टेस्ट केलं मी. विनायक पण छोले चपाती खाऊन घेतलाय आणि पोळी वगैरे केलेला आज ब्रेकफास्टसाठी. मी पोळी वगैरे पण खाल्लेलं आहे. टाइम पण एवढं झालेलं नाहीये, तरी पण मला भूक लागलेली आहे. 11 वाजलेले आहेत. चला आता जेवते आणि नंतर भेटते तुम्हाला. बाय. फर्स्ट घास माझ्या सबस्क्रायबर्ससाठी. ग्रेव्ही बघा कसली भारी आहे. तुम्ही पण ट्राय करा. यम्मी 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 यम्मी. माझं बऱ्यापैकी काम आवरलेलं आहे, म्हणजे सगळंच झालेलं आहे आणि आता मी निवांत बसून टीव्ही बघणार आहे. कसलं भारी वाटतंय हे बघा. कर्टन वगैरे सगळं बंद करून झोप लागली तर झोपायचं. मी काही झोपले नाही. 2:15 वाजत आलेले आहेत. 3:10 झाले तरी पण मी अशीच फोन बघत, टीव्ही बघत बसली होती आणि आता अन्वितला आणायला जायचा टाइम झालेला आहे. तुम्ही म्हणाल माझे केस हे असे काय आहेत नूडल्स सारखे? कारण काल महाशिवरात्री होती ना, हेअर वॉश केलंय आणि त्याच्यानंतर विंचरलेलंच नाहीये लिटरली. आता पटपट विंचरते आणि अन्वितला घेऊन येते. आता हा गुंता काढायला पण बराच वेळ लागणार आहे. बघूया, टाइम असेल तर विंचरणार, नाही तरी रोल करून वरती बांधून घेऊन येणार. आपल्याला कोण बघणार आहे म्हणा. चला भेटते नंतर. मी ना सगळ्यात सोपा उपाय चूज केलेला आहे. आंबाडा बांधलेला आहे पाठीमाग. कोण विचारणार? 5 मिनिटच राहिलेत आणि 5 मिनिटामध्ये काय हा गुंता निघणार नाही. चला तर अन्वितला घेऊन येते जाऊन. अन्वित आला की तुम्हाला भेटवते. हे इथं घरामध्येच दोरी बांधल्या. पाठीमागं कपडे घालायला जायला वेळ नसतो ना कुणाला, म्हणून घरातच टॉवेल फक्त वाळत घालतो. बाकीचे कपडे पाठीमागं घातलेले असते मी. अन्वित स्कूलमधनं आलेला आहे. हाय. कसा झाला आजचा दिवस तुझा? छान.
आणि टॅबलेट कुणी तर स्टील केलं असतं. मी मॅमच्या ड्रॉवर मध्ये ठेवलं जपून. होय. आणि मॅमने बघितलं म्हणलं असू दे सोड, असू दे. मग मॅम गेला, मी बघितलं तर टॅबलेट आहे. मी घेतलं, हम्म. बॅग पॅक केले आणि एसडीपी क्लासला जाऊन, एसडीपी कॉर्नरला जाऊन टॅब घेतलं. तू आलीस, मी गेलो. टेस्टला किती मार्क्स मिळाले? 8/10. सोपं होतं का अवघड? अवघड सांगितलं. काय काय 2 चुकीत झाले, बर. पण ते काय माहित नाही. अन्वितला जेवायला वाढूया आता. छोले गरम करायला ठेवलेत, गार झाले की चांगले नाहीत लागत ना. अन्वितला छोले आवडतात ना बाळ छोले तुला? गरमागरम छोले. आम्ही काही शॉपिंग केलंय दाखवते तुम्हाला. खूप सारं शॉपिंग करून आलेलं आहे. अन्वितचं, माझं, विनायक काही घेतच नाही. दाखवते तुम्हाला काय आणलंय. सगळ्यात अगोदर अन्वितने हा फॅन घेतलेला आहे. तुम्ही बघितला असेल तुमच्या इथे. हे बघा असं. वारं पण येतंय. हे बघा माझे केस हालायला लागले, दिसतंय का? भारी आहे फॅन थंडीसाठी, पण थोडस डेलिकेट आहे हे. नेक्स्ट अन्वितनं हे रायटिंग पॅड घेतलेलं आहे. एक नाही 2 घेतलेत, कारण सांगते तुम्हाला पुढे. हे एक आहे, हे एक रायटिंग पॅड आहे, त्याच्यासोबत पेन मिळालाय. हा याने राईट करायचं, भारी आहे. याच्या अगोदर हा रायटिंग पॅड घेतला होता, रेड कलरचा आहे. इथून दिसतंय तुम्हाला, ओपन करून दाखवतो. जा जेव जा तू. हा रेड कलरचं घेतलं होतं रायटिंग पॅड अगोदर, पण ते रिक्षामध्ये बसलं होतं ना, ते पडलं खाली एकदम अन्वीच्या हातातून. मग अन्वीत रडायला लागला म्हणून हे दुसरं घेऊन दिलं. त्याला बाजूला करूया. आणि मी काय घेतलंय दाखवते. मी हे गळ्यातलं घेतलेलं आहे, अतिशय सुंदर आहे. असं लक्ष्मीचं पेंडंट आहे. आणि हे मणी आहेत, हे जड आहेत मणी, एकदम हलके नाही आहेत, छान आहे. आणखी अन्वितनं हे घेतलेलं आहे, जे हवेत उडवतेत ना, ते जे मी व्हिडिओमध्ये टाकलेलं ते एक आहे. याचं पण रबर हरवलं, मग परत रबर घेऊन आलो मागून. देन अन्वितनं हे एक मिलिटरी ट्रक घेतलेला आहे, भारी आहे एकदम, क्वालिटी पण छान आहे. हे फक्त 100 रुपयाला आहे, पण क्वालिटी छान आहे याची. आणि हे आमच्या चिक्कूसाठी घेतलेलं आहे, माझ्या बहिणीच्या मुलाला. स्टार्ट करून दाखवते ह्याला पण. चावी दिली की चालत राहतंय. काय झालं? चाल की. त्याला जरा जोरात चावी द्यायला पाहिजे. हा आता चालायला लागलं बघा हे. नंतर या बांगड्या पण घेतल्या मी तिथून माझ्यासाठी 2च गोष्टी घेतल्या. आणि अजून एक स्पेशल गोष्ट आहे, दाखवते. हे म्हणणार काय आहे? हे वंदे भारत मध्ये मिळालेलं आहे, ते घरी आणलंय आम्ही. ह्याच्यामध्ये काय आहे? हे इलायची चाय आहे, केचप, आणि हे काय आहे रे, हे जॅम आहे. आणि हे पण केचपच आहे, आणि याच्यामध्ये बटर आहे अमूलचं. तर एवढी सगळी शॉपिंग केली आम्ही तिथं. अजून एक गोष्ट राहिली इम्पॉर्टंट दाखवायची. हे तोरण आहे, मी घेतलेलं आहे, एकदम भारी क्वालिटीचं आहे. हे बघा कसलं भारी दिसतंय. पूर्ण दोन्ही साईडला दरवाजाच्या, आणि मध्ये असं अडकू शकतो. मस्त आहे ना शॉपिंग. तर एवढीच शॉपिंग केली आम्ही तिथून. जास्त काही नाहीये घेतलेलं, घेण्यासारखं काही नव्हतं. जेवढं आवडलं तेवढं घेतलेलं आहे. जेवायचं सोडून काय चाललंय बघायचं. असंच करतोयस नाही? पूर्ण गार केलीस ना भाजी? गरम करून दिलती का नाही? हा का खात नाही? काय खातो? थंड झाल्यावर सगळं झालंयच ऑलरेडी. असा काय आहेस तू? मला तरी कंटाळा आलाय या मुलाचा. मी याला सगळं गरम करून देते, आणि हा सगळं गार केलेला असतंय, हो की नाही बाळा? मी आता इंस्टाग्रामची रील बघत बसली होती, त्याच्यामध्ये एका बाईचा आवाज खूप छान होता. मग म्हटलं धड आपण दिसायला चांगलं नाही, धड आपला आवाज चांगला नाही, धड आपल्याला नीट बोलता येत नाही, मध्ये मध्ये अडकता. माझ्यात कुठलं टॅलेंट आहे हे शोधण्यासाठीच मी हे युट्यूबचं चॅनेल स्टार्ट केलंय. बघूया बघूया कुठलं टॅलेंट सापडतंय का मला माझ्यातनं. तू सांग, तुला काय वाटतंय? छान आहे. छान आहे? वॉइस पण छान आहे. होय, तुला आवडतं मी? मग चला अभ्यास करूया. टीव्ही बघूया, मूवी बघूया का? न्यू मूवी आलाय, न्यू मूवी बघूया की. कुठलं बघायचं?
ट्रेलर बघूया नाहीतरी गेमचं कुठलं तरी. झोप आला. झोप आल्या, नाही झोपायचं. शौर्याच्या घरी. शौर्याच्या घरी निघालोय ना खेळायला. मी तुला सोडून परत येते. हा, हा. मला काम आहे थोडस. मस्त असे आज पण मोमोज बनवलेत. मला मोमोज फार आवडतात म्हणून मी सारखं बनवत असते खायला. संध्याकाळ झालेली आहे, दिवा लावून झाला. अन्विक पण खेळून आला त्याच्या फ्रेंडच्याकडे जाऊन. कुंकू लावलंय का मी? लावलंय, दिसत नाहीये. विनायक पण आलाय ऑफिस मधून. चला तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. चला तर आजचा ब्लॉग इथंच एंड कर. थँक्स फॉर वॉचिंग टेक्नॉलॉजी. बाय बाय. हिंमत.